नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी बाळासाहेब गुंजाळ हायटेक फार्मा नर्सरी संचालक। खरं तर डाळिंब शेती करत असताना आपल्याला बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वाहनाची माहिती होत असते आणि त्याच्या माध्यमातून आपण ते पीक घेत असतो। परंतु आपल्याकडे जे काही फार्म आहे त्या फार्मवरती 3 प्रकारच्या व्हरायटी आहेत। साधारणतः शरद किंग असेल, भगवा असेल आणि आर्ली भगवा असेल। आता या तिन्ही फळं वेगवेगळे दिसून येतात आणि त्यांची क्वालिटी असेल, त्यांची क्वांटिटी असेल आणि त्यांची टिकवण क्षमता ही प्रत्येकाची वेगवेगळी असते आणि येण्याचा कालावधी सुद्धा वेगवेगळा असतो। त्याच संबंधी माहिती घ्यायचा आज प्रयत्न करणार आहोत, कारण जेणेकरून शेतकऱ्यांना फळांची साईज समजली पाहिजे, फळांचा कलर समजला पाहिजे आणि फळ किती दिवस टिकतं हे पण समजलं पाहिजे। कारण की गेल्या अनेक वर्षापासून डाळिंब शेतकरी शेती करतायत आणि वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये काम करतात। पूर्वीच्या काळी गणेश, आरक्ता अशा पद्धतीच्या व्हरायटी होत्या, परंतु अलीकडच्या काळामध्ये भगव्याने बऱ्याच दिवस काम केलं आणि त्याच्या माध्यमातून खूप शेतकऱ्यांना पैसे भेटले। परंतु मधल्या काळामध्ये आर्ली भगवा ही सुद्धा व्हरायटी खूप चांगल्या पद्धतीने बाजारपेठेमध्ये होती। पण गेल्या 3-4 वर्षापासून शरद किंग ही नवीन व्हरायटी आली आणि तिने सुद्धा बाजारपेठेमध्ये चांगला आपला जम बसवला, का जेणेकरून शेतकऱ्यांना चांगले पैसे भेटतात आणि त्यातून चांगलं उत्पन्न भेटू शकतं। आज आपण तिन्ही व्हरायटींची फळं कशी असतात ही पाहणार आहोत आणि ती सुद्धा कापून सुद्धा पाहणार आहोत, की आतला गर असेल, साल असेल, याचं सुद्धा थोडंसं विवेचन करण्याचा प्रयत्न करणार आहोत। मी फार मोठा तज्ञ नाही, परंतु अनुभवाच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचत असतो आणि त्यातून शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे। सुरुवातीला आपण जी काही फळं आहेत ते फळांचा आकार कसा असतो ते पाहू। आता जी काय आर्ली भगवा आहे, या आर्ली भगव्याची फळे साधारणतः आपल्याला अशा पद्धतीने दिसून येतात। साईज साधारणतः एक 700-800 ग्रॅम पर्यंत आपण जर खतांचं व्यवस्थापन केलं, पाण्याचं व्यवस्थापन केलं तर हे फळ आपल्याला 700-800 ग्रॅम पर्यंत जाऊ शकतं। आणि त्याची क्वालिटी जर पाहायची झाली तर आपण ती क्वालिटी पण पाहणार आहोत, कारण की याचा जो पुढचा भाग आहे थोडासा असा लांब आणि पुढे निमुळता होत असतो नंतरच्या काळामध्ये। आणि आता आपण एक फळ कापून पाहणार आहोत, का जेणेकरून आपला फळांची क्वालिटी समजेल। कारण की जी काही आर्ली भगवा आहे ती 5.5 महिन्यामध्ये बाजारपेठेमध्ये येत असते, परंतु हिची जे काय टिकवण क्षमता आहे ही थोडी कमी सांगली जाते। म्हणजे जी जे काही साल असेल ती थोडीशी पातळ असते, की ज्याच्यामुळे काय होतं फळ टिकण्यास थोडासा अडचण येत असते, परंतु गोड आणि अतिशय खायला चविष्ट आहे आणि फळांचा आकार सुद्धा अशा पद्धतीचा आहे। अशी क्वालिटी जर फळं भेटली तर निश्चितपणे त्याचा फायदा होतो आणि अतिशय दर्जेदार आणि चांगली अशी व्हरायटी आहे आणि 5.5 महिन्यामध्ये आपल्याला बाजारपेठेमध्ये येऊ शकते। भगव्यापेक्षा 1.5 महिना आपल्याला बाजारपेठेमध्ये लवकर येत नसते। आता हे जो काय भगवा आहे, आता हे भगव्याचं फळ अतिशय टणक आणि लांबच्या बाजारपेठेमध्ये जायला एकदम रेडी असतं, का ज्याच्या माध्यमातून आपल्याला एक्सपोर्ट करण्यासाठी याची मदत होऊ शकते। आता हे एक पण फळ आपण कापून पाहणार आहोत, कारण की याची साल थोडीशी जाड असते आणि लांबच्या बाजारपेठेमध्ये हे पोचायला मदत असतं। त्याच्या माध्यमातून आपल्याला ह्या फळाची क्वालिटी समजते। आता याची जर साल पाहिली तर इतकी जाड अशी साल आहे आणि एवढी जाड जर साल असेल तर आपल्याला लांबच्या बाजारपेठेमध्ये जायला कुठल्या प्रकारची हरकत येत नाही आणि चांगल्या पद्धतीचं याची विक्री होते। आणि जे काही आपली आर्ली भगवा आहे, आपण आर्ली भगव्याची सुद्धा साल पाहणार आहोत किती आहे साधारणतः, त्याच्यावरून आपल्याला समजतं की ते माल किती क्वालिटीचा असू शकतो किंवा तो बाजारपेठेमध्ये जाऊ शकतो किंवा नाही। आता हे दोन्हीचा सालीचा जर आपण फरक पाहिला तर निश्चितपणे फरक आहे, ही थोडीशी जाड आहे आणि ही थोडीशी पातळ आहे। आणि त्याच्यानंतर शेवटी आपली तिसरी व्हरायटी आहे ही शरद किंग आहे। आता शरद किंग मागच्या 3-4 वर्षापासून बाजारपेठेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते आणि चांगलं उत्पन्न सुद्धा देते। याची किपिंग क्वालिटी सुद्धा खूप चांगली आहे, याची फळाची साईज सुद्धा खूप चांगली आहे आणि टिकायला सुद्धा खूप चांगली आपल्याला दिसून येत असते आणि त्याच्या माध्यमातून शेतकरी आपलं काम करत असतो। आता हे फळाचं जे काही स्ट्रक्चर आहे हे अशा पद्धतीचं असतं आणि साल सुद्धा अतिशय चांगली आहे। म्हणजे भगव्याच्या बरोबरची साल आपल्याला याच्यामध्ये पाहायला भेटते, का जेणेकरून लांबच्या बाजारपेठेमध्ये जाईल आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो। आणि आतला जर फळाचा गर पाहिला तर अशा पद्धतीची फळं आपल्याला तिन्ही पण दिसून येतात। आता हे जे 1 नंबरचं फळ आहे ते आपल्याला आर्ली भगव्याचं आहे, 2 नंबरचं आहे भगव्याचं आहे आणि 3 नंबरचं शरद किंगचं आहे। म्हणून अशा पद्धतीने आपल्याला तिन्ही व्हरायटी पाहायला भेटतात आणि तिन्ही व्हरायटीची मदर प्लॅन आपल्या बागेमध्ये पाहायला भेटतात। साधारणतः ही आपल्याकडे तिन्ही व्हरायटीची मदर प्लॅन्ट आहे आणि त्याच्यावरती आपण येत्या काळामध्ये चांगली खात्रीशीर आणि दर्जेदार अशी घुटी बांधणार आहोत, जेणेकरून येत्या काळामध्ये शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल आणि चांगली खात्रीशीर अशी घुटी शेतकऱ्यांना भेटेल। कारण की आपल्या बागेमध्ये आताच्या परिस्थितीमध्ये कुठल्या प्रकारची मर असेल किंवा तेल्या अशा प्रकारचे रोग नाहीत, का जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल आणि चांगल्या दर्जेदार घुटी भेटेल आणि त्याच्या माध्यमातून काम करत असतो। कारण की आपण पहिल्यांदा पूर्ण मदर प्लॅनची शहानिशा केली, पूर्ण बागेमध्ये चक्कर मारली आणि प्रत्येक फळाची क्वालिटी चेक केली आणि त्याच्यानंतर आपण हा घुटीसाठी बाग तयार करणार आहोत, का जेणेकरून त्या काळामध्ये शेतकऱ्यांना खात्रीशीर दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण अशी घुटी मिळेल आणि त्याच्या माध्यमातून शेतकरी आपली प्रगती करू शकेल आणि चांगला आणि दर्जेदार माल पिकू शकेल। धन्यवाद।